हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवली आहे तुरीची उसळ रस्सेवाली. हो, ही रस्सेवाली तुरीची उसळ तुम्ही छान घरी जो पोहा बनवताना त्याच्यासोबत पण खाऊ आणि त्याचा झणझणीत रस्सा आ हा हा एक नंबर. तुम्ही फक्त घरी बनवून बघा. ही रस्सेवाली कधी घरी बनवली आहे का तुरीची उसळ? तर चला मग, काल रात्री मी तुरी भिजू घातल्या होत्या, त्या छान आता मुरलेल्या आहेत. त्याला मी टाकायच्या आधी एकदा निवडूनच टाकल्या होत्या, पण पुन्हा एकदा कुकरमध्ये घेऊन छान निवडते, कारण त्यात काही खराब दाणे असेल तर ते आपल्याला बाहेर काढायला बरं होते. त्यानंतर मी ते कुकरमध्ये लावलं आहे, कारण ते तशा शिजत नाही, कुकरमध्ये छान शिजते. आणि हा बघा अधिराज वाट बघत आहे. आणि त्यानंतर मी कांदा टमाटर चिरून घेतलं आणि मिक्सरमध्ये मला त्याचीच पेस्ट करायची आहे. कांदा टमाटर चिरून मी ते मोठे मोठे चिरले, बारीक नाही चिरले, कारण आपल्याला मिक्सरमधूनच काढायचे आहे शेवटी. त्यात छान अद्रक लसूण टाकला आणि थोडंसं जिरं आणि एक हात फिरवला मिक्सरमधून आणि छान ते बारीक झाल्यानंतर बघा छान बारीक झालेलं आहे. आता मी गंज ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही टाका, एकदम भरपूर पण नाही, पण थोडं जास्तच टाका. आणि त्याच्यानंतर तेल तापल्यावर मी त्यामध्ये टाकलं मोहरी छान तर फुटली. अधिराजी ते बघत आहे माझी वाट कधी होते कधी नाही, कारण त्याला हा रस्सा पोळीसोबत पण तो खातो, कारण त्याला पोळीसोबत रश्श्याचीच भाजी पाहिजे. म्हणून मला रोज विचार पडतो काय करू. म्हणून मी भिजू घातल्या त्या तुरी आणि छान कांदा टमाटरच्या पेस्ट तेलामध्ये होऊ दिली. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शिजलेल्या तुरी टाकल्या आणि बघा आता रस्सा किती छान दिसत आहे. त्याला एक उकळी येऊ देते आणि टेस्टी झाला आहे. तुम्ही पण करून बघा. बाय बाय.